सिंधुदुर्गातील मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन हे पुढे ढकलण्यात आलेलं आहे। 1 मे रोजी होणारा कार्यक्रम पुढे ढकललाय। काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती मिळाली आहे। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पूर्णाकृती पुतळ्याचं काम 100% पूर्ण झालेलं आहे। मात्र काही कारणास्तव हे उद्घाटन जे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी होणार होतं ते मात्र पुढे ढकलण्यात आलंय अशी माहिती मिळते। विंड टनल टेस्ट आम्ही सगळ्याच पुतळ्यांमध्ये करून घेतो आणि त्याचप्रमाणे या पुतळ्यासाठी पण आम्ही करून घेतलं, कारण समुद्रकिनारी पुतळा असल्यामुळे। नाही असं काय, म्हणजे आम्ही जे स्ट्रक्चर बनवलं त्याला आम्ही IIT कडून पण वेट करून घेतलं, त्यांनीही सगळं चेक केलं आणि स्ट्रक्चर चेक करताना हे बघतो आपण की विंड टनल टेस्टमध्ये जे स्ट्रेसेस येतात ते आपलं स्ट्रक्चर सहन करू शकेल की नाही, त्या दृष्टीने ते चेकअप झालेलं आहे। आता आमचा पुतळा पूर्ण लागलं गेला। आता खालचं जे पेडेस्टल आहे त्याच्यावर ग्रॅनाइट लावणं सुरू आहे। त्या दृष्टीने पुतळा तर पूर्ण 100% झाला आहे। साधारण जे पेडेस्टलवर काम राहिलं ते म्हणजे या आठवड्यामध्ये संपते। पुढची बातमी एल्फिन्स्टन पुलाबाबत सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करण्यात येणार आहे। त्यामुळे ही बैठक होईपर्यंत पुलाचं पाडकाम हे सुरू होणार नाही अशी माहिती आमदार कालिदास कोळंबकर यांनी दिली। एल्फिन्स्टन पूल बंद करण्यास स्थानिकांचा विरोध आहे, यासाठी त्यांनी काल रात्री आंदोलन केलं होतं। आधी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा अशी स्थानिकांची मागणी आणि याच मुद्द्यावरून काल स्थानिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली। दीर्घकालीन एल्फिन्स्टन ब्रिज तोडकाम MMRDने हाती घेतलेलं आहे। मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे हे काम पुन्हा एकदा बंद करण्यात आलेलं आहे। मी प्रेक्षकांना एल्फिन्स्टन ब्रिज दाखवतोय। तुम्ही माझ्या मागच्या बाजूला निमुळता असा एल्फिन्स्टनचा ब्रिज पाहत असाल तर हा ब्रिज दीर्घकालीन ब्रिज असून हा ब्रिज पाडण्याचं काम या ठिकाणी MMRDने हाती घेतलेलं आहे। मात्र स्थानिकांच्या म्हणणं असं आहे की आम्हाला पुनर्वसन याच भागात करण्यात यावं। या संदर्भात स्थानिकांचं आंदोलन देखील उभं राहिलं होतं। मात्र स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी या संदर्भातली मध्यस्थी केली आणि थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एल्फिन्स्टन ब्रिज संदर्भामध्ये सोमवारी तातडीची बैठक बोलवली आहे। या बैठकीमध्ये स्थानिक नागरिकांचं पुनर्वसन कसं केलं जाणार आणि एल्फिन्स्टनचा ब्रिज हा पाडून त्या ठिकाणी नवा ब्रिज कसा उभारला जाणार या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील। या बैठकीला स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर, त्याचप्रमाणे MMRDAचे आयुक्त असतील, त्याचप्रमाणे स्वतः मुख्यमंत्री असतील। त्यामुळे सोमवारच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि सोमवारी एल्फिन्स्टन ब्रिज संदर्भामध्ये आपल्याला अंतिम तोडगा निघताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ संदीप पवारसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, एल्फिन्स्टन ब्रिज, मुंबई। सिंधुदुर्गातील मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन हे पुढे ढकलण्यात आलेलं आहे। 1 मे रोजी होणारा कार्यक्रम पुढे ढकललाय। काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती मिळाली आहे। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पूर्णाकृती पुतळ्याचं काम 100% पूर्ण झालेलं आहे। मात्र काही कारणास्तव हे उद्घाटन जे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी होणार होतं ते मात्र पुढे ढकलण्यात आलंय अशी माहिती मिळते। विंड टनल टेस्ट आम्ही सगळ्याच पुतळ्यांमध्ये करून घेतो आणि त्याचप्रमाणे या पुतळ्यासाठी पण आम्ही करून घेतलं, कारण समुद्रकिनारी पुतळा असल्यामुळे। नाही असं काय, म्हणजे आम्ही जे स्ट्रक्चर बनवलं त्याला आम्ही IIT कडून पण वेट करून घेतलं, त्यांनीही सगळं चेक केलं आणि स्ट्रक्चर चेक करताना हे बघतो आपण की विंड टनल टेस्टमध्ये जे स्ट्रेसेस येतात ते आपलं स्ट्रक्चर सहन करू शकेल की नाही, त्या दृष्टीने ते चेकअप झालेलं आहे। आता आमचा पुतळा पूर्ण लागलं गेला। आता खालचं जे पेडेस्टल आहे त्याच्यावर ग्रॅनाइट लावणं सुरू आहे। त्या दृष्टीने पुतळा तर पूर्ण 100% झाला आहे। साधारण जे पेडेस्टलवर काम राहिलं ते म्हणजे या आठवड्यामध्ये संपते।